भक्तांनो, आज मी तुम्हाला अशी एक अद्भुत कथा सांगणार आहे की ती ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील। ही कथा आहे एका निष्पाप भक्ताची, त्याच्या अटळ श्रद्धेची आणि त्या श्रद्धेला दिलेल्या श्री स्वामी समर्थांच्या दिव्य प्रत्युत्तराची। ही कथा फक्त चमत्काराची नाही, तर भक्ती, विश्वास आणि गुरुकृपेची आहे। त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत अवश्य ऐका। पंजाब प्रांतातील एक छोटेसे गाव। अनेक वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर एक शांत, हिरवाईने नटलेले गाव होते। त्या गावात विजयसिंग नावाचा एक तरुण राहत होता। तो गरीब होता, पण मनाने अत्यंत श्रीमंत होता। त्याचे जीवन साधे होते। दिवसातून मेहनत करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे। परंतु त्याच्या जीवनाचा सर्वात मोठा आधार होता भगवान श्री गणपतीवरील अखंड श्रद्धा। गावाबाहेर एक प्रचंड वटवृक्ष होता। त्या वृक्षाखाली एक लहानशी गणपतीची मूर्ती स्थापित होती। दररोज सूर्योदयापूर्वी विजयसिंग तेथे जाऊन स्नान करून पूजा करीत असे। तो फुले अर्पण करी, दुर्वा वाहे, मोदक अर्पण करी आणि डोळे मिटून ध्यानस्थ बसे। गावातील लोक त्याची भक्ती पाहून म्हणत, हा मुलगा एक दिवस मोठा संत होईल। चित्र शुद्ध द्वितीयेचा दिवस। एक दिवस चित्र शुद्ध द्वितीया आली। त्या दिवशी विजयसिंगने विशेष पूजा करण्याचे ठरवले। पहाटे तो नदीवर गेला। स्नान करून पवित्र वस्त्रे परिधान केली। सुगंधी फुले, दुर्वा, चंदन, नैवेद्य आणि दिवा घेऊन तो वटवृक्षाखाली पोहोचला। त्याने अत्यंत भक्तिभावाने गणपतीची पूजा सुरू केली। मंत्रोच्चार सुरू झाले। घंटेचा नाद घुमू लागला। संपूर्ण वातावरण दिव्य सुगंधाने भारावून गेले। वारा मंद वाहत होता। पक्ष्यांनी अचानक किलबिल थांबवली। जणू संपूर्ण निसर्ग काही अद्भुत घडण्याची वाट पाहत होता। दिव्य चमत्कार। विजयसिंग ध्यानात मग्न झाला। अचानक त्याच्या बंद डोळ्यांसमोर तेजस्वी प्रकाश प्रकट झाला। तो प्रकाश इतका प्रखर होता की त्याला काही क्षण काहीच दिसेनासे झाले। हळूहळू त्याने डोळे उघडले आणि त्याच्या समोरचे दृश्य पाहून तो स्तब्ध झाला। गणपतीची मूर्ती जणू तेजाने उजळून निघाली होती। त्या तेजातून एका तेजस्वी बालकाचे रूप प्रकट झाले। त्याच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते। डोक्यावर कुरळे केस, डोळ्यात अपार करुणा, ओठांवर मंद स्मित। विजयसिंगच्या तोंडून शब्दही फुटेना। तो थरथरत म्हणाला, प्रभू, आपण कोण? त्या दिव्य बालरूपाने प्रेमळ स्वरात उत्तर दिले, भिऊ नकोस, मी तुझ्या भक्तीला प्रसन्न झालो आहे। बालस्वामी समर्थांचे दर्शन। विजयसिंग नम्रतेने त्यांच्या चरणी कोसळला। त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। त्या दिव्य बालरूपाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला। क्षणात त्याच्या शरीरातून विलक्षण शांततेची अनुभूती झाली। त्याला वाटले जणू अनेक जन्मांचे दुःख संपले। ते दिव्य रूप म्हणाले, भक्तीमध्ये स्वार्थ नसावा, श्रद्धा अढळ असावी। देव मूर्तीत नसतो, तो भक्ताच्या प्रेमात असतो। विजयसिंग पुन्हा पुन्हा त्यांच्या चरणांना वंदन करू लागला। काही क्षणांनी ते तेजस्वी रूप पुन्हा प्रकाशात विलीन झाले आणि त्या ठिकाणी पुन्हा गणपतीची मूर्ती दिसू लागली। गावक्यांचा आश्चर्यचकित अनुभव। विजयसिंगने गावक्यांना घडलेला अनुभव सांगितला। सुरुवातीला अनेकांना विश्वास बसला नाही, परंतु काही दिवसांनी अनेक भक्तांना त्या वटवृक्षाजवळ अनोखी शांतता, दिव्य सुगंध आणि ध्यानात विलक्षण अनुभव येऊ लागले। त्या ठिकाणी भक्तांची गर्दी वाढू लागली। लोक दूरदूरहून दर्शनासाठी येऊ लागले। अनेकांनी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याचे सांगितले। स्वामींच्या जन्मरहस्याची आख्यायिका।
काळ पुढे सरकत गेला. स्वामी समर्थांच्या जीवनाबद्दल अनेक आख्यायिका भक्तांमध्ये प्रचलित झाल्या. त्यांपैकी एका परंपरेनुसार स्वामींच्या निकटवर्तीय शिष्यांच्या माध्यमातून त्यांच्या जन्मरहस्याचा उल्लेख असलेली एक कुंडली भक्तांना दाखवली गेली असे सांगितले जाते. या श्रद्धेनुसार त्या कुंडलीत स्वामींच्या अवतारकार्याविषयी काही संकेत असल्याचे मानले जाते. अशी ही लोकपरंपरा आहे की ही कुंडली आजही अक्कलकोट येथे जतन केली गेली असून तिचा भक्तिभावाने सन्मान केला जातो. ही माहिती मुख्यतः भक्तपरंपरा आणि आख्यायिकांवर आधारित आहे. भक्तीचा खरा संदेश. या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते. स्वामी समर्थांना मोठे यज्ञ, सोन्या चांदीचे दागिने किंवा संपत्ती नको असते. त्यांना हवे असते निर्मळ मन, निःस्वार्थ भक्ती आणि अढळ विश्वास. जो भक्त प्रेमाने त्यांचे स्मरण करतो त्याच्या जीवनात ते कोणत्या ना कोणत्या रूपाने कृपा करतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. समारोप. भक्तांनो, ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा जर खरी असेल तर देव आपल्या आयुष्यात उपस्थितीची जाणीव करून देतो. जीवनात कितीही संकटे आली तरी नामस्मरण सोडू नका. दररोज मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. असे म्हणतात की श्रद्धेने घेतलेले हे नाव मनाला धैर्य, आशा आणि शांतता देते. श्री स्वामी समर्थ.